नमस्ते, मी दीपाली मिसेस पौजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर चला आता आज बनवूया उत्तप्पा। तर नाश्त्यासाठी फौजी म्हणले की उत्तप्पा बनव। तर आयुषला पण इडली डोसा नको होता, काहीतरी वेगळं पाहिजे होतं, म्हणलं की उत्तप्पा बनवते। तर चला तर मग आता इडली डोशासाठी जसं बॅटर असतं सेम तेच पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ 6 तास भिजवून परत मी बारीक करून घेतली, त्याला छान फर्मेंट होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं 2 पळ्या बॅटर घातलेलं आणि मीडियम साईजचा मी उत्तप्पा बनवते, जास्त मोठा नाही बनवत। तर माझा तवा छोट्या साईजचा आहे आणि जो मी लोखंडी तवा आहे ना, जो चपाती वगैरे बनवते आणि डोशाचा व्हिडिओ बनवला होता तोच तवा आहे हा। तर थोडासा खराब व्हायला लागलाय, तर चला असो, त्याला मी ठीक करेन आता काहीतरी जुगाड करून। तर छान डोसा पसरवल्यागत थोडासा जाडसर असा उत्तप्पा पसरून घेतला, त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी टाकली, त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली एकदम बारीक चिरून आणि थोडंसं प्रेस करायचं। गॅसची फ्लेम लो ठेवली होती मी। आता मी ते कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर छान प्रेस करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम केली आणि हा जो उत्तप्पा आहे तर सारखा डोसा येतोय तोंडात। तर चला, तर उत्तप्पा सेट करून घेतलेला आहे। एका बाजूने छान कलर आला की हळूच पलटवायचं, अगोदर कडा मोकळ्या करायच्या आणि त्याच्यानंतर मग थोडंसं वरच्या साईडने तेल लावायचं, कारण कांदा टोमॅटो छान शिजला जातो, भाजला जातो म्हणून। तर आता छान पलटवून घेते मी हळूच, आणि ही प्रोसेस थोडीशी जपून आणि हळू करायची, तर गडबड करायची नाही। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या उत्तप्प्याला। आता 2 मिनिटं हाय फ्लेमवरच मी भाजून घेते दुसरी बाजू, आणि आता हा उत्तप्पा काढून घ्यायचा। तर जास्त उलटपुलट करायची नाही, फक्त एकदाच पलटवायचं। आणि चला तर आता आपला उत्तप्पा बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।